त्यांच्यावर वाईट आरोप केलेत, त्यांना या घरात परक वाटेल अशी वागले, त्यांना लई त्रास झाला असेल ना हो त्याचा। एखादा माणूस असताना तर तो मनात आडी धरून बसला असता, पण त्यांनी तसं नाही केलं। त्यांनी सगळं बाजूला सारून माझा जीव वाचवला। त्यांच्याबद्दल मी जो काही विचार करत होते ना, तो चुकीचा होता बहुतेक। माझ्या या वागण्याचा त्यांना किती त्रास झाला असेल असा विचार करते मी आता। असू दे, आता जास्त त्रास करून घेऊ नकोस। अगं, लहानांनी चुका करायच्या आणि मोठ्यांनी त्या पदरात घ्यायच्या, पूर्वापार चालत आलेली रीत आहे। तुला एवढंच जर वाटत असेल ना, तर जा जाऊन त्यांची माफी माग। तुझ्याही मनाला हलकं वाटेल आणि ते मोठ्या मनानं तुला माफ करतील, माझी खात्री आहे। हो आजी, तसंच करते मी। त्यांना जाऊन आरती देऊन येते, प्रसाद पण दे। आलेच। शकू, अहो, तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? माझं सगळं जग म्हणजे तुम्ही आहात। यापुढे तुम्हाला कोणाबद्दल काहीही वाटत असेल, पण स्वतःचा जीव धोक्यात घालण्याआधी तुम्ही माझा विचार नक्की कराल असं मला वचन द्या। दिलं वचन। तू का आली आहेस इथे? तुझ्यामुळे माझं कुंकू पुसलं गेलं असतं। तू श्रेयससाठी अपशकुनी आहेसच, माझ्यासाठी सुद्धा आहेस। मला तुझं तोंडी पाहायची इच्छा नाही, जा इथून। सॉरी आत्या, मी माफी मागायला आले होते आणि आरती द्यायला सुद्धा। अहो, झालं गेलं, सोडा आता। तारा बेटा ये, बस। काका, आरती। मला माफ करा काका, मी तुम्हाला ओळखायला कमी पडले। मनापासून माफी मागते मी आजपर्यंत तुम्हाला काही वेडवाकडं बोलले असेल ते विसरून जा। माझी चूक पोटात घाला। मी तुमच्याविषयी जो काही विचार केला होता ते सगळं माझ्या मनातून पुसलं गेलंय। मी तुमच्याशी चुकीचं वागले, तरी तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवला। पण आता अशी चूक माझ्याकडून परत नाही होणार। सुनबाई, अहो या घरच्या सुनबाई तुम्ही थोरांची माफी मागायची नसते, आशीर्वाद घ्यायचे असतात। बघितलंस, काकांचं हृदय किती मोठं आहे ते। तुझ्या मनात किती वाकडेपणा असला तरी त्यांनी असली गोष्ट लक्षातच ठेवली नाही। तुला मोठ्या मनाने त्यांनी माफ केलंय। थँक्यू काका, तुम्ही काळजी घ्या, मी येते। आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील। जा।
शकू हा? आमच्यासाठी तुमच्या हातचा खास ज्यूस पाठवा. हो, आत्ता आणते. फसली ही तारा बरोबर माझ्या जाळ्यात फसली. आता माझा खेळ खेळायला मी मोकळा. तारा, असाच माझ्यावर विश्वास ठेव आणि माझं काम सोपं कर. बरं झालं भेटली. काय झालं हॉस्पिटलला? ताई कशी आहे? म्हणजे ताई सेफ आहेत ना? त्या दयानंदनी ताईवर गोळीबार वगैरे केला नाही ना तिथे? तिथे नेमकं काय झालं मला सांग ना. मला खात्री आहे की तू ताईचा जीव वाचवला असेल, पण नेमकं काय झालं तिथे? का खोटं बोलताय मामा? दयानंद काका हॉस्पिटलला आले नव्हते. हॉस्पिटलला कोणीच आलं नव्हतं. डॉक्टरांना मी विचारलं, डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही सोडल्यास यशोधरा मॅडमांना भेटायला हॉस्पिटलला कोणीच आलं नाहीये. स्पष्ट सांगितलं मला डॉक्टरांनी. मग असं का केलं तुम्ही? खोटं बोलून मला हॉस्पिटलला का पाठवलं? मी दयानंद काकांवर विश्वास ठेवू नये म्हणून हे सगळं मुद्दाम केलं ना तुम्ही? हा मामा, दयानंद काकांनी यशोधरा मॅडमांवर हल्ला केला नाहीये. उलट त्या माणसाने स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवला. मग मला त्यांच्याबद्दल खोटं सांगून असं काय मिळणार आहे तुम्हाला? अगं तारा, मी का खोटं बोलू? हे बघ, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आईने दयानंदला सांगताना मी माझ्या कानाने ऐकलंय. हे बघ तारा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? नाहीये मला तुमच्यावर विश्वास. बरं ठीक आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, तर एक काम कर, आईंकडे चल. आईंसमोर काही खरं खोटं करायचं तर कर. चालेल, आता आजींशीच बोलूया. तिथेच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू ना. चल ये. आजी, अरे काय झालं? असे का आलात तुम्ही? मनात काही संशय आहे का तुमच्या? झालंच तसं आहे आजी. विचारा तुम्हीच तुमच्या तोंडाने. हो बोलतो. आई, काल तुम्ही त्या दयानंद डोंगरेंना यशोधरा ताई जिथे ऍडमिट आहे तिथला पत्ता दिलात ना? यशोधरेचं लोकेशन माझ्याशिवाय कुणालाही माहीत नसणार, जोपर्यंत ती शुद्धीवर येत नाहीये तोपर्यंत. अरे नाही रे, मी दयानंदला कुठलाही पत्ता दिलेला नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झालाय संजय.